राधे राधे, गुड मॉर्निंग. कशी गेली तुमची नागपंचमी? तर तुम्ही देखील घरामध्ये ट्राय केल्या का लाह्या? मी देखील ट्राय केल्या कशा करायच्या काय, पण माझ्याकडून काही त्या झाल्या नाही. नेहमी तर मी करत नसते, पण ह्यावेळेस म्हटलं चला करून बघूया, पण बिलकुल झाल्या नाही. अगदी करपून गेल्या त्या काही अशा प्रकारे. काय करणार मग आता? आपल्याकडे काही पर्याय राहिला नाही माझ्याकडे. मग मागवल्या मी बाहेरून लाह्या. त्या लाह्यांचाच मी इथं पूजेमध्ये मांडणी केली. पूजा अगदी साधी भोळी बाबडी मनाने संपन्न झाली. छानपैकी नागपंचमी झाली आणि दुसऱ्या दिवशी मग घरातल्या भाज्या आणाव्यात म्हटलं. घरातल्या भाज्या देखील संपल्या होत्या. मग मी आणि माझी मोठी बहीण आम्ही गेलो भाजी आणायला. आज देखील ना पावसाचंच वातावरण होतं, पण ह्या वेळेसचा पाऊस म्हणजे आजचा पाऊस काही महत्त्वाचा होता. आज स्वाती नक्षत्र असल्यामुळे ह्या पावसाचं बरंच महत्त्व होतं. त्याच्यामुळे आज तर ठरवलंच होतं की यावेळेस पावसात ह्या भिजायचं आहे, पण पावसाचं काही अजून नामोनिशाणच नव्हता. दिवसभर आपली रिमझिम होती, पण काही त्यावेळेस बाहेर पडता आलं नाही. इथे आम्ही भाजीमध्ये आलो, भाजी मार्केटमध्ये आलो. भाजी घेतली थोडीफार, तिने देखील घेतली, मी देखील घेतली भाजी आणि निघालो. म्हटलं बघू आता पाऊस कधी येतो. तर नेमका लागला आम्हाला पाऊस. मस्तपैकी स्वाती नक्षत्राच्या पावसामध्ये आम्ही भिजत घरी आलो. अगदी मनासारखा पाऊस पडला आणि छान चिंब आम्ही भिजलो. तुम्ही देखील भिजला असाल या स्वाती नक्षत्राच्या पावसामध्ये तर नक्की सांगा. मग इथून भिजत आम्ही गेलो सुपर मार्केटमध्ये. आमच्या शेजारचं जे दुकान आहे तिथे गेलो. दुकानातून थोडंफार सामान घेतलं. इथे मुलं देखील जाताना दिसले, मुलं पण भिजत गेले. म्हटलं वाव, खूपच छान झालं. सगळे आम्ही भिजत घरी आलो. मग घरी येऊन बघते तर काय, खाली पार्किंगमध्ये माझा टायगरू खाली ओरडत थांबला होता. मग त्याला पण घेतलं लिफ्टमध्ये आणि मग निघालो घरी. हा पण भिजला होता. म्हणजे स्वाती नक्षत्राच्या पावसाचा पुरेपूर उपयोग सर्वांनी करून घेतला आहे. सर्वजण छान भिजले होते. घरी येऊन हे पहा, हा काही मी अशा प्रकारे भाजीपाला घेतला. हा जेमतेम कितीचा झाला असेल, 100 रुपयापर्यंत हा भाजीपाला झाला. चला तर बाय. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा.